नमस्कार सर्वांना. अक्षय तृतीया कधी आहे हे आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्याचा मुहूर्त काय आहे, त्याचबरोबर या दिवशी काय खरेदी करणं अतिशय उत्तम मानलं जातं, त्याचबरोबर या दिवशी कोणाची पूजा केली जाते, पितरांना कोणते फळ अर्पण केले जाते, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर 2024मध्ये अक्षय तृतीया ही 10 मे रोजी आलेली आहे. तर अक्षय तृतीया ह्याला आपण आखातीज असेही म्हणतो. हा एक लोकप्रिय हिंदू सण आहे जो दरवर्षी भारतात साजरा केला जातो. ते वैशाखाच्या हिंदू चंद्र महिन्याच्या तेजस्वी अर्ध्या तिसऱ्या दिवशी येते, जे सहसा ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये एप्रिल किंवा मे महिन्याशी संबंधित असते. हा सण अखातीज या नावानेही ओळखला जातो आणि हा दिवस नवीन सुरुवात आणि सौभाग्यासाठी एक शुभ दिवस मानला जातो. या लेखात आपण अक्षय तृतीयाचे महत्त्व, विधी आणि उत्सव जाणून घेऊया. तर अक्षय तृतीया 2024चे महत्त्व काय आहे? तर अक्षय या शब्दाचा अर्थच असा आहे की शाश्वत किंवा कधीही न संपणारा, आणि तृतीया म्हणजे तिसरा दिवस. हिंदू पौराणिक कथेनुसार हा दिवस वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी केलेले कोणतेही कार्य समृद्धी, नशीब आणि यश देते. अक्षय तृतीयाला आणि पौराणिक कथा किंवा दंतकथा देखील जोडल्या गेलेल्या आहे. अक्षय तृतीयेशी संबंधित सर्वात लोकप्रिय आख्यायिका म्हणजेच भगवान विष्णू आणि त्यांचा अवतार परशुराम. पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णू परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले होते. असेही मानले जाते की या दिवशी भगवान गणेशाने व्यास ऋषींनी सांगितल्याप्रमाणे महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. हिंदू धर्मात पवित्र मानली जाणारी गंगा नदी अक्षय तृतीयाला स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली अशी आणखी एक प्रचलित समजूत आहे. तर अक्षय तृतीया ह्याचा मुहूर्त काय आहे मी ते तुम्हाला सांगते. तर 2024मध्ये अक्षय तृतीया ही 10 मे रोजी शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. तृतीया तिथी ही 10 मे रोजी पहाटे 4:17 सुरू होणार आहे आणि ती 11 मे रोजी पहाटे 2:50 संपणार आहे. तर तुम्ही पूजा ही 10 मे रोजी पहाटे 5 वाजल्यापासून ते दुपारी 12:30 कधीही करू शकतात. म्हणजे एकूण कालावधी हा 6 तास 44 मिनिटांचा असणार आहे. तर अक्षय पात्र म्हणजे अक्षय तृतीयाला आपण अक्षय पात्रसुद्धा म्हणतो बघा. जेव्हा आपण पूजा मांडतो तेव्हा आपण अक्षय पात्र पूजेमध्ये मांडत असतो. तर महाभारतात पांडव वनवासात असताना अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान सूर्याने त्यांना एक विशेष पात्र भेट दिली. या दैवी पात्राला अक्षय पात्र असे म्हटले गेले कारण ते अन्नाचा कधीही न संपणारा पुरवठा प्रदान करते. त्यांच्या वनवासात एक ऋषी पांडवांना भेटायला गेले, पण द्रौपदीला त्यांना अर्पण करण्यासाठी अन्न नव्हते. तिला असह्य वाटले आणि तिने भगवान श्रीकृष्णांना पूर्वी भात ठेवलेला एक रिकामा वाटी दाखविली. कृष्णाला भांड्यावर एक धान्य अडकलेलं दिसलं आणि पूर्ण समाधान वाटून ते खाऊन टाकलं. कृष्णाच्या या कृतीने सर्व प्राणी आणि विश्व तृप्त झाले. ज्या पात्राने हे चमत्कारिक अन्न दिले ते अक्षय पात्र म्हणून ओळखले गेले आणि दिवसाला अक्षय तृतीया असे नाव ठेवण्यात आले. तर त्याचा व्रत आणि विधी काय आहे ते तुम्हाला सांगते. अक्षय तृतीयाला भाविक सकाळी लवकर उठतात, पवित्र नदीत स्नान करतात आणि नवीन वस्त्रे परिधान करतात. त्यानंतर ते घरातील मंदिरात देवपूजा करतात. त्यानंतर दिवा लावता आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. असे मानले जाते की या दिवशी देवतांची पूजा केल्याने धन, समृद्धी आणि सुख प्राप्त होते. अक्षय तृतीयाला दान किंवा दानधर्म करण्याची परंपरा आहे. गरजूंना भिक्षा देणे आणि गरिबांना अन्न देणे हे पुण्यकारक कार्य मानले जाते. ते आपण केल्याने आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते, आपल्या घरामध्ये समृद्धी वाढते. तर अक्षय तृतीया ही बालपणीचे मित्र भगवान कृष्ण आणि सुदामा यांच्या पुनर्मिलनासाठी देखील ओळखली जाते. या दिवशी सुदामा आपल्या मित्रांकडून आर्थिक मदत घेण्यासाठी द्वारकेला गेला होता कारण त्यांच्या पत्नीने त्याला जबरदस्ती केली होती. तथापि
जेव्हा सुदामाने भगवान श्रीकृष्णाची ऐश्वर्य आणि संपत्ती पाहिली तेव्हा त्याला लाज वाटली आणि त्याने कोणतीही मदत मागितली नाही. किंबहुना कृष्णासाठी भेट म्हणून आणलेले तांदळाचे पाकिटही न देताच तो तेथून निघून गेला. जेव्हा भगवान कृष्णाला तांदळाचे तुकडे सापडले तेव्हा त्यांनी ते त्यांच्या दैवी मैत्रीच्या बंधासाठी श्रद्धांजली म्हणून पाहिले आणि ते सेवन केले. घरी परतल्यानंतर त्यांच्या साध्या झोपडीचे भव्य राजवाड्यात रूपांतर झाल्याचे पाहून सुदामा आश्चर्यचकित झाला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही शाही पोशाख घातला. सुदामाला जाणवले की भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने त्यांना विपुलता आणि समृद्धी मिळालेली आहे. अशा प्रकारे अक्षय तृतीया हा समृद्धीचा आणि विपुलतेचा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि खऱ्या मैत्रीच्या शक्तीचे आणि दैवी आशीर्वादाचे प्रतीक देखील आहे. अक्षय तृतीया संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी केली जाते. सर्व शक्तिमान देवीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध विधी करतात आणि प्रार्थना करतात. या दिवशी पाळल्या जाणाऱ्या काही सामान्य विधी आणि परंपरा मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिलं म्हणजे दान. या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. लोक गरीब आणि गरजूंना कपडे, अन्न, पैसे दान करत असतात. त्यानंतर सोने खरेदी करणे. अक्षय तृतीयाला गोल्ड बायनिंग फेस्टिवल असं सुद्धा म्हटलं जातं. तर या दिवशी सोने खरेदी केल्याने सौभाग्य आणि संपत्ती मिळते. अनेक दागिन्यांचे दुकाने या दिवशी सवलती आणि ऑफरसुद्धा देताना तुम्हाला दिसतील. तिसरी गोष्ट म्हणजे पूजा. लोक या दिवशी भगवान विष्णू, भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि प्रार्थना करतात. ते मंदिरांना भेट देतात आणि देवतांना फुले, मिठाई आणि फळे देतात. चौथी गोष्ट म्हणजे उपवास. सर्व शक्तिमानांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी बरेच लोक या दिवशी उपवास करतात. तर काही लोक दिवसभरात फक्त एकच वेळ जेवण करतात. पाचवी गोष्ट म्हणजे झाडे लावणे. अक्षय तृतीयाला वृक्षारोपण करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी वृक्षारोपण केल्याने समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. थोडक्यात काय तर अक्षय तृतीया हा आशेचा, नवीन सुरुवातीचा आणि समृद्धीचा सण आहे. देवांचे आशीर्वाद मिळवण्याचा आणि सकारात्मकतेने आणि आत्मविश्वासाने नवीन उपक्रम सुरू करण्याचा हा दिवस आहे. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो आणि लोक या निमित्ताने विविध विधी आणि परंपरांचे पालन करतात. अक्षय तृतीयाचे महत्त्व लोकांना स्वतःवर विश्वास ठेवण्यास आणि भविष्यावर विश्वास ठेवण्यात प्रेरित करण्याच्या क्षमतेमध्ये आहे. अक्षय तृतीया हा दिवस विशेषतः सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. अक्षय तृतीयाला सोने खरेदी केल्याने घरात शाश्वत संपत्ती आणि शांती येते, ज्यामुळे ते भाग्यवान बनतात. अक्षय तृतीयाला श्री किंवा देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे खूप महत्त्व आहे. देवी लक्ष्मीचे पती भगवान विष्णू हे अक्षय तृतीयाचे स्वामी आहे. तुम्हाला वेगवेगळ्या दागिन्यांच्या डिझाईनमधून निवडण्यात अडचण जर येत असेल तर त्याऐवजी तुम्ही एखादा कॉईनसुद्धा घेऊ शकतात. अक्षय या शब्दाचा अर्थच कधीही कमी होत नाही, म्हणून त्याला अक्षय असं म्हटलं जातं. जर तुम्ही या दिवशी सोने जर खरेदी केले तर ते कधीही तुमचे गिरवी राहत नाही किंवा तुम्हाला ती मोडण्याची वेळ येत नाही. तर तुमच्याकडे अक्षय सोनं हे वाढतच जातं. म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी सोनं घेणं अतिशय शुभ मानलं जातं. जर तुमच्याकडे तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही सोनं हे खरेदी करू शकता. अगदी 1 गुंज जरी घेतलं तरीसुद्धा चालतं. त्यानंतर शेतकरी या दिवशी आपल्या नांगरांची पूजा करतात आणि पाऊस सुरू होण्यापूर्वी पावसाळी पिकांची तयारी करण्यासाठी त्यांच्या शेतात नांगरणी सुरू करतात. अक्षय तृतीयाला हा एक शुभ दिवस मानला जातो कारण की तो यश आणि सिद्धी देतो. अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करून आपल्याला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. दैवी आशीर्वाद मिळावा यांसाठी अन्न, कपडे किंवा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काहीतरी गरजू व्यक्तींना नक्कीच दान द्या. शक्य होत असेल तर नदीमध्ये जाऊन अंघोळ करा. तुम्ही स्वतःला पापांपासून शुद्ध करण्यासाठी आणि आध्यात्मिक पुण्य मिळवण्यासाठी ही पूजा तुम्ही करू शकता. या दिवशी नवीन उपक्रम, गुंतवणूक आणि खरेदीसुद्धा तुम्ही सुरू करा कारण वाढ आणि यशासाठी हा एक आदर्श काळ मानला जातो. या दिवशी तुम्ही वास्तुशांती करू शकता, नवीन घरामध्ये प्रवेश करू शकता. त्याचबरोबर तुम्ही सोने चांदीची खरेदी करू शकता. याचबरोबर तुम्ही विवाहासाठी सुद्धा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही ही सोनं वगैरे खरेदी करू शकता. त्याच्यासाठी
कुठलाही मुहूर्त बघायची गरज नाही, कारण की हा पूर्ण दिवसच खूप शुभ आहे. ज्योतिषांच्या मते अक्षय तृतीयेला शुभ सुकर्मयोग तयार होत आहे. हे संयोजन दुपारी 12:08 तयार होईल. त्यावेळी या योगाची समाप्तीची वेळ 11 मे रोजी सकाळी 10:03 आहे. सुकर्मयोगामध्ये तुम्ही सोने खरेदी करू शकतात. दरम्यान दिवसभर रवियोग तयार होत आहे. रवियोग आणि सुकर्मयोग हे ज्योतिषी शुभ कार्यासाठी सर्वात योग्य मानले जातात. याशिवाय अक्षय तृतीयाला रोहिणी आणि मृगशिरा नक्षत्रांचाही योगायोग आहे. एकंदरीत अक्षय तृतीयेला शुभ कार्य करण्यासाठी शुभ काळ निर्माण होत आहे, म्हणून तुम्ही दिवसभरामध्ये शुभ कार्य कधीही करू शकतात. तर अशी ही अक्षय तृतीयाची माहिती होती. जर तुमच्या काही शंका असेल तर त्या तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारा आणि आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.